नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील BA द्वितीय वर्ष चतुर्थ सत्रामधील असणाऱ्या आपल्या भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा आपला पिरियड किंवा तास किंवा अभ्यास साधारणतः या ठिकाणी करणार आहोत. BA द्वितीय वर्ष चतुर्थ सत्रामध्ये भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा आपला पेपर हवामानशास्त्र. या हवामानशास्त्र पेपर 2 याचा विचार आपण आजच्या तासामध्ये करणार आहोत. हवामानशास्त्रातील वाटफळी किंवा फळी ज्याला आपण फ्रंट असं म्हणतो, फ्रंट किंवा फळी, या फ्रंट किंवा फळीचा अभ्यास आपण मित्र मागील तासापासून या ठिकाणी करा. फळीचा विचार करत असताना वायुराशीच्या संदर्भामध्ये बघत असताना आपण मागील तासामध्ये फळी म्हणजे काय, तर फळी म्हणजे तापमान व आर्द्रता यांच्या भिन्नतेमुळे ज्या काही दोन वेगवेगळ्या प्रकारच्या वायुराशी तयार होतात, या वायुराशी परस्पराजवळ येऊन परस्परात न मिसळता, परस्पराजवळ येऊन परस्परात न मिसळता ज्या सीमेवर त्या एकमेकांना स्पर्श करतात त्या सीमेला आपण या ठिकाणी वातफळी असं म्हटलेलं आहे. आणि मागील तासामध्ये आपण या वातफळे निर्माण होण्यासाठी जगाच्या पाठीवर कुठे कुठे वातफळ्या निर्माण झालेल्या आहेत, उत्तर अटलांटिक महासागर असेल, उत्तर पॅसिफिक महासागर असेल, भूमध्य समुद्र असेल किंवा विषुववृत्तीय शांत पट्टा असेल, या भागामध्ये या वातफळ्यांची निर्मिती झालेली आहे. आणि यावरून मित्र या सर्वांचा अभ्यास आपण मागील तासामध्ये केला. या वातफळ्यांमध्ये देखील काही प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. या वातफळ्यांचे प्रकार किंवा फळ्यांचे प्रकार करत असताना मागील तासामध्ये आपण उबदार फळी काय असते, या उबदार फळीचा उल्लेख किंवा अभ्यास आपण मागील तासामध्ये या ठिकाणी केलेला आहे. आजच्या तासामध्ये आपल्याला थंड फळी, या फळीपैकी दुसरी जी काही आहे थंड फळी, या थंड फळीचा अभ्यास आजच्या तासामध्ये आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. हे जे काही फळ्यांचे प्रकार आहेत, फळ्यांचे प्रकार आहेत, त्यामध्ये उबदार फळी, थंड फळी आणि संयुक्त फळी, त्याचबरोबर स्थिर फळी, अशा पद्धतीने जवळपास 4 प्रकारे या फळ्यांचं वर्गीकरण या ठिकाणी केलेलं आहे. त्यापैकी उबदार फळीचा अभ्यास आपण मागील तासामध्ये या ठिकाणी केलेला आहे. आजच्या तासामध्ये थंड फळी, तर मित्र ज्या वायुराशीच्या सीमेवर उष्ण वायुराशीची हालचाल ही मंद होऊन तेथील हवा, तेथील उष्ण हवा ही थंड वायुराशीच्या पुढे असते, तेव्हा त्या थंड वायुराशीला, तेव्हा त्या सीमेला थंड वायुराशीची फळी असे म्हणतात. भूपृष्ठावर थंड फळ्यांची निर्मिती थंड व उष्ण वायुराशी विरुद्ध दिशेने वाहत असताना परस्परांजवळ आल्याने होत असते. थंड हवा
उष्ण हवेच्या खालून पुढे पुढे सरकत असते व ती नेहमी मागे असते. मित्र, या ठिकाणी आपल्याला ज्या थंड फळीचे विचार या ठिकाणी करायचा आहे की फळ्यांचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत, फ्रंटचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत, त्यामध्ये उबदार फळे आपण या ठिकाणी बघितलेली आहे अगोदरच्या तासामध्ये. या तासामध्ये आपण बघतोय की थंड फळीचा विचार या ठिकाणी करतोय. आणि थंड फळीचा विचार करत असताना ज्या वायुराशीच्या सीमेवर, जे वायुराशी सीमा आहे, या सीमेवर उष्ण वायुराशीची हालचाल ही मंद होते. तिथं उष्ण वायुराशीची हालचाल ही मंद झालेली असते. अशा वेळेस तेथील उष्ण हवा ही थंड हवेच्या पुढे असते. कारण उष्ण हवा ही नेहमी थंड हवेच्या पुढेच असलेली आपल्याला दिसून येते. तेव्हा त्या सीमेला थंड वायुराशीची फळी असे आपण या ठिकाणी म्हणतो. भूपृष्ठावर या फळांची निर्मिती, थंड फळींची निर्मिती ही थंड व उष्ण वायुराशी या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जर जात असते, एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जर जात असते, तर ज्यावेळेस त्या परस्परांजवळ असतात त्यावेळेस थंड हवा ही उष्ण वायुराशीच्या खालून, कारण वजनाने थंड हवा ही नेहमी जास्त असते आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की थंड हवा ही उष्ण वायुराशीच्या खालून त्या वायुराशीमध्ये शिरते, पुढे सरकते. आणि असं असलं तरी पुढे मात्र ही उष्ण हवाच आपल्याला दिसते किंवा उष्ण वायुराशीच असते. मग अशा अवस्थेमध्ये या थंड फळीची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. म्हणजे मित्र हो, ज्यावेळेस याची मूलभूत परिस्थिती आपल्याला दिसते की ही उष्ण आणि ही थंड वायुराशी असते. ही थंड वायुराशी आणि ही उष्ण वायुराशी. होते काय की या उष्ण वायुराशीच्या खालून ही असणारी थंड वायुराशी आतमध्ये शिरते. म्हणजेच प्रामुख्याने या ठिकाणी जर बघितलं तर ज्यावेळेस या पुढे सरकतात, परस्पराजवळ येतात, त्यावेळेस होतंय काय की ही वायुराशी या ठिकाणी या आतमध्ये उष्ण वायुराशीच्या खालून आतमध्ये सरकते, शिरते आणि पुढे जाते. तरी देखील या ठिकाणी उष्ण वायुराशी असते, परंतु अशा अवस्थेमध्ये या ठिकाणी जी काही फळी निर्माण होते त्याला थंड फळी असे या ठिकाणी म्हणतात. आणि मित्र, अशा प्रकारची फळी ही या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. या फळीचा उतार तीव्र असून, या फळीचा उतार हा अतिशय तीव्र असतो. या ठिकाणी निश्चित तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की हा जो काही उतार आहे हा अतिशय तीव्र स्वरूपाचा उतार या ठिकाणी आहे. फळी आतमध्ये घुसल्यामुळे तीव्र स्वरूपाचा उतार या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तीव्र स्वरूपाचा उतार असतो आणि साधारणतः तो एकास 40 किंवा एकास 100 पर्यंत आपल्याला असलेला दिसून येतो. म्हणजे एकास 40 म्हणजे काय, तर 40 किलोमीटरला 1 किलोमीटर एवढा उतार हा त्या फळीचा निर्माण झालेला आपल्याला दिसतो. किंवा 100 किलोमीटरला 1 किलोमीटर असा हा उतार या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. हा उतार उष्ण किंवा उबदार फळीपेक्षा नेहमी जास्त असतो. हा उतार
नेहमी उबदार फळीपेक्षा जास्त असलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने मित्रहो, या ठिकाणी थंड फळीचा विचार आपण या ठिकाणी करतो. थंड फळ्या पूर्ण विकसित झाल्यावर, थंड फळ्यांचा पूर्ण विकास या ठिकाणी झाला की काय होतं की वातावरणामध्ये बदल होतो आणि मेघगर्जना सह सुमारे त्या ज्या ठिकाणी या थंड फळ्या निर्माण झालेल्या आहेत त्या ठिकाणच्या आजूबाजूला जवळपास मेघगर्जनासह 100 किलोमीटर पर्यंत पाऊस पडलेला आपल्याला दिसतो. पर्वतीय प्रदेशात हिमपात होतो. हिवाळ्यात हिमवर्षाव 2-2 दिवस असतो. कधी कधी या थंड फळीची निर्मिती झाली की धुके पडते. सागरावर थंड फळी असल्यास आर्द्रता व उष्णता वाढते. तर अशा पद्धतीने मित्रांनो, या ठिकाणी या थंड फळीचं संचलन या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं. तर हा जो काही दुसरा प्रकार आहे फळीचा, हा थंड फळी, हा या ठिकाणी आपण बघितलेला आहे. धन्यवाद.